नमस्कार. नमस्कार. तर कुल क्रमांक 1 आणि सादरकर्ता गट आहे गट क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकावर आलो म्हणून गट क्रमांक 3. क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य गटकार्य स्तर आहे पूर्वतयारी आणि इयत्ता 4च आहे विषय परिसर अभ्यास. अभ्यासक्रमाची ध्येय आहे वाहतुकीच्या साधनांची ओळख, वाहतुकीच्या आधुनिक प्रकारांची ओळख, संदेशवहनाची माहिती देणे. त्यानंतर क्षमता आहे वाहतूक म्हणजे काय हे समजून घेणे. दुसरी क्षमता आहे वाहतुकीच्या साधनांचा वापर करून माल व माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे. आणि तिसरा आहे संदेशवहन समजून घेणे. इयत्ता 4 अध्ययन निष्पत्ती आहे वाहतुकीच्या साधनांची माहिती करून घेणे, वाहतूक कोणकोणत्या प्रकारे होते हे समजून घेणे, वाहतुकीच्या माध्यमांची माहिती करणे, वाहतूक सुलभ व सोयीस्कर कशी होईल ते समजून घेणे, संदेशवहनाची माहिती समजून घेणे, संदेशवहनाचे फायदे समजणे, आधुनिक युगातील तंत्रज्ञान माहिती करणे. प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. त्यानंतर निम्न स्तरामध्ये प्रश्न तयार केलेला आहे वाहतुकीच्या 5 साधनांची नावे लिहा किंवा सांगा. संदेशवहन म्हणजे काय आणि उच्च स्तरामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेला आहे वाहतुकीच्या साधनांचे 3 चित्र काढून त्या चित्रातील भागांना नावे द्या. दुसरा आहे लघुत्तरीमध्ये वाहतुकीतील फरक स्पष्ट करा. सायकल आणि ट्रक यामधील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे म्हणजे विद्यार्थी तो फरक सांगतील. त्यानंतर बस आणि विमान यामधील फरक स्पष्ट करतील. आणि उच्च स्तरामध्ये जल वाहतुकीचे फायदे आणि तोटे लिहा. दीर्घोत्तरीमध्ये आहे वाहतुकीच्या साधनांची नावे सांगून त्यांची वैशिष्ट्ये लिहा. आणि उच्च स्तरामध्ये आहे वाहतुकीच्या साधनांची यादी करून तुम्ही कशा प्रकारे वाहतूक करता ते सविस्तर लिहा. आणि दुसरा आहे संदेशवहन व इंटरनेटची माहिती लिहा. अशा प्रकारे आमच्या गटाचं सादरीकरण होतं. आपण ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी